नमस्कार मित्रांनो, आज आपण वेगवेगळ्या अंतर या चॅप्टरमधील एक महत्त्वाचा प्रश्न पाहणार आहोत। तर प्रश्न असा आहे, एक आगगाडी 3 सेकंदात 60 मीटर अंतर जाते, तर त्या आगगाडीचा ताशी वेग किती? आता वेग ताशीमध्ये काढायचा, ताशी म्हणजे काय असतं, किलोमीटर प्रति तासामध्ये वेग काढायचा आपल्याला। जळगाव पोलीस भरती 2026च्या परीक्षेत हा प्रश्न विचारला होता, म्हणजे हा लेटेस्ट प्रश्न आहे। सर्वप्रथम आपण काय करायचं माहिती आहे मित्रांनो, जी प्रश्नामध्ये माहिती दिली ते आपण लिहून घेऊ। आता स्टेप बाय स्टेप याचं सोल्युशन बघूया। अंतर किती दिले आपल्याला? 60 मीटर दिले, 60 मीटर लिहिले। एकक लिहायला विसरायचं नाही मित्रांनो। वेळ किती दिले आपल्याला? 3 सेकंद लिहिले। आणि आपल्याला वेग काढायचा आहे, ताशी म्हणजे किलोमीटर प्रति तासामध्ये वेग काढायचं आहे। आता वेगाचं सूत्र काय? वेग बरोबर अंतर छेद वेळ। आता काय करायची पुढची स्टेप, या सूत्रामध्ये आपण किमती ठेवूया। वेग काढायचा म्हणून वेग तसाच ठेवला मी। अंतर किती दिले आपल्याला? 60 मीटर। वेळ किती दिला आपल्याला? 3 सेकंद। आता हे एकक कशात आहे? मीटर प्रति सेकंडमध्ये, पण आपल्याला उत्तर कशामध्ये काढायचं? किलोमीटर प्रति तासामध्ये काढायचं आहे। आता लक्षपूर्वक ऐका, मीटर प्रति सेकंड या एककाचे रूपांतर किलोमीटर प्रति तास या एककामध्ये करताना आपण काय करतो? 18/5 गुणाकार करतो। तर 18/5 गुणाकार केला। आता हे एकक कशात रूपांतर झाले? किलोमीटर प्रति तासामध्ये। आता याला सिम्प्लिफाय करा। 3 आणि 18ला पूर्ण भाग जातो, 3 × 3, 3 × 18, 5 आणि 60ला भाग द्याता, 5 × 5, इथं 5 × 5, 5 × 10। आता वरती अंशामध्ये किती उरले? 12 गुणाकार 60, 12 किती? 72। तर आपलं उत्तर किती येणार आहे? 72 किलोमीटर प्रति तास। ऑप्शन कोणचं बरोबर असणार आहे? एक हे पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे। अशा प्रकारे मित्रांनो, मीटर प्रति सेकंड या एककाचे रूपांतर किलोमीटर प्रति तास या एककात करताना आपण काय करायचं आहे? 18/5 गुणाकार करायचा आहे। मित्रांनो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। जर मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला समजला असेल तर कमेंटमध्ये हो नक्की लिहा, आणि अशा प्रश्नासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका। थँक्यू।